नवीन मोबाईल घ्यायचा विचार चालू आहे. त्यासाठी आपला माऊस घेऊन मी दुकानावर आलतो. ते झालं असं की सकाळ सकाळी मी आपल्या गव्हाले पाणी देऊ राहिलो आणि तेवढ्यातच आपल्या योगेश भाईचा मला फोन येते की आपल्याला मोबाईल घ्यायला जायचा. आता भाईने बोला जाने का तू जाने का, विषय संपला. तयारी करून चौकात येत नाही तर हा दलिंदर भेटला. पण तो आज जाणार होता अमरावतीला, त्यासाठी त्याला नांदुऱ्याला सोडून द्यायचं होतं. आणि आपल्या माऊस भाईने मला नांदुऱ्याला जायचं होतं म्हणून त्याला सोबत घेतलं. मार्केट फाट्यावर येऊन महेश भाऊ जोडून फुकटची कुल्फी खाल्ली आणि त्याच्या बाद पेट्रोल पंपावर येऊन आपल्या गाडीला डिझेल पाजलं आणि टर्टप मध्ये आम्ही नांदुऱ्याला जायला निघलो. जाता जाता रस्त्यातच भोले बाबाचे दर्शन बी करून घेतले. म्हटलं आता तरी आपला दिवस चांगलाच आहे. पण मग नशिबे गांडू तर क्या करेंगा पांडू. साला ज्या दुकानात मोबाईल घ्यायला आलो ते दुकानच बंद होतं. मग काय बा तसेच पासले थुतर घेऊन आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. आपल्या उम्याबाईसाठी जनरलचं एक अमरावती तिकीट काढून घेतलं. बस उम्याबाईला बिदाई करत होतो तेवढाच आपला प्रेमाचा माणूस भेटला. तो म्हणे की शुभम भाऊ तुमचे व्हिडिओ एकच नंबर, तुमचे 10,000 फॉलोअर होते तेव्हापासून तुम्हाला फॉलो करतो. आभार भावांनो, तो पोरगा जर मला फॉलो करू शकते तर तुम्ही काऊन नाही करू शकत. घ्या पटापट फॉलो करून. अरे मा इकडे पाहून नाही तर या दलिंद्रा इकडे पाहून तरी करा. जास्त लोडचं काम नाही ना. उजव्या अंगठ्याखाली बटन दिसते ना, दाबून टाका. मोबाईल आम्हाला याच्याच तारखेत घ्यायचा होता म्हणून आम्ही वेदिका मोबाईलवर आलो. तर ठेवून सगळ्यात पहिले तर आपल्या योगेश भाईने 1,500 मोबाईल पाहिले. सांगा बरं, हा पोऱ्या जर मोबाईल घ्यायला एवढा टाइम लावते तर बायको करायला किती टाइम लावीन. लय मोठे मोबाईल पाहिले त्याच्यावर आम्हाला हा पसंत आला. कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी डेंजर की भीतीच्या आरपारचा दिसत जाय. म्हटलं बा हाच घेऊन घेऊ, पण रेट ऐकल्याबरोबर आमची फाटून गेली. 1 लाखाच्या मानानं काही नाही मोबाईल आहे, जाऊ दे दुसरा घेऊ आपण. हा मोबाईल आहे आपल्या क्वालिटीचा. 2 घंटे लावले ना बा आपल्या मॉस मोबाईल सिलेक्ट करायला. पण मग फायनान्स घेणच नाही, डायरेक्ट कॅशच देऊन टाकले 18,000. नांद खुळा डायरेक्ट जळगाव धुळा. नवीन मोबाईल घेतला आणि त्याच्याच बाजूला शेगाव कचेरीवर आलो. रप 3-4 प्लेट नाश्ता दाबून घेतला. त्याच्या बाद सणादाना पिरिरिरी घरी येऊन बिग बॉस पाहायला लागलो. भावांनो, आपल्या रोशन दादाला फुल सपोर्ट करा बरं, दाबून सपोर्ट करा. आई घरी नसली की माझी मजाच असते, काऊन की मी सगळं हाताने बनवून खातो. साहेब पुढच्या वेळेस जर बिग बॉस मध्ये गेलो तर स्वयंपाक यायला पाहिजेत की नाही. चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.